मेजॉरिटी जास्ती की मेजॉरिटी जास्ती की मेजॉरिटी नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो आम्ही गेम्स वगैरे खेळत होतो शेतामध्ये. तर हळद काढून झालेली आणि हळदीचं जे शेत होतं रिकामं त्याच्यामध्ये भरपूर असा स्पेस होता आणि मग तिथे आम्ही खेळत होतो. तर मुलांची खूप दिवसाची इच्छा होती की सर्वांनी मिळून एकत्र छान असं काही ना काहीतरी खेळायचं आणि त्यांचाही टाईम स्पेंड होतो त्याच्यामुळे. कारण सुट्ट्यांमध्ये तर आम्ही असे छान छान गेम खेळत होतो. तर यातले काही गेम तर मुलांनी शिकवले होते. तर त्यापैकी आम्ही पकडापकडी खेळलो. त्यानंतर नॉक नॉक असा एक नवीन गेम होता. काहीतरी फ्रूट्सची कलर्सचे वगैरे नेम्स आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने काही ना काहीतरी फ्रूट्सचे किंवा कलर्सचे नेम सजेस्ट करायचे आणि त्यानंतर गेस करायचं आहे कोणता आहे फ्रूट्स. आता ह्या आणि जे पण नेम गेस होईल त्याने पळायचं असतं. आणि असेच प्रत्येकाने वेगवेगळे फ्रूट्सचे किंवा जे पण आपण डिसाईड केलेले आहेत तर ते नेम्स आहेत तर ते आपण गेस करायचे असतात या गेममध्ये. तर खूप छान मजा आली. काही ना काहीतरी नवीन शिकायला पण भेटलं. आणि थोड्याच वेळानंतर शानू पण आली होती. शानू पण आम्हाला जॉईन झाली होती. तर आम्ही थोडा वेळ खेळलो सगळेजण. नंतर हे लहान मुलंच आहेत तर तेच खेळत होते. पण लहान मुलं जे खेळत होते त्याचं काही व्हिडिओ डिटेलमध्ये आम्ही नाही घेतलं. आम्ही सगळेजण असतानाचं थोडंसं व्हिडिओ घेतलं होतं. आणि बघू शकता तुम्ही मुलं तर फार एन्जॉय करतात आणि मुलांसोबत मुलांच्या आत्तू पण छान एन्जॉय करतात. आणि त्याच्यासोबत त्यांनी मला पण जॉईन करून घेतलं होतं आज. तर हे त्यांचं जे आहे 5 वाजताचं तर प्ले टाईम असतं त्यामध्ये मी कुठल्या पण खेळायचं नाही. आंबा नाही आपल्या आंबा कॅन्सल केला शिकू घेतला. कुठलं फ्रूट सांगते आम्ही जे म्हणलं किवी ड्रॅगन फ्रूट चिक्कू तुझ्या गाड्या फळ फळ
ए त्याला पळवू नका आले. आपण तिने आंबा घेतला पकड आईला. रोज रोज तर नाही आहे, पण आज फर्स्ट टाईम मी हे एक्सपिरियन्स केलं. पण खूप छान धमाल आणि मजा आली यांच्यासोबत खेळायला. आणि हा जो मोकळा वेळ आहे तर हा गावाकडे आल्यानंतरच मिळतो आणि असा स्पेसही गावाकडे आल्यानंतरच मिळतो. आणि त्यामुळे मुलांना गावी आलं की परत पुण्याला काही यायची इच्छा होत नाही स्कूल टाईममध्ये. कारण इकडे आहे तर इकडे खूप छान मनासारख्या गोष्टी असतात. खेळायला भेटतं किंवा शेतामध्ये जायला भेटतं. तिथे काही ना काहीतरी वेगळं नवीन बघायला तर पार्थला तर फार आवडतं. तर यांच्यासोबत खेळून झालं की त्याच्यानंतर आम्ही शेतामध्ये थोडंसं फेरफटका मारण्यासाठी गेलो होतो. आणि तिथेच मुगाच्या शेंगा वगैरे होत्या आलेल्या, छान ओल्या मुगाच्या शेंगा. तर त्या पण मी खाल्ल्या. खूप छान मजा आली आणि धमालही आली. फुल डे अगदी छान गेला सगळ्यांसोबत, काही ना काहीतरी नवीन नवीन गेम्स खेळण्यामध्ये. आणि त्याच्यानंतरचा जो टाईम आहे तर तो आम्ही थोडंसं शेतामध्ये फिरलो. मलाही बघायचं होतं कोणत्या कोणत्या भाज्या आहेत शेतामध्ये. तर इथं बीटरूट आहे, त्यानंतर पालक आहे, मुळा पण लावला होता आणि मुगाचे पण थोडेसे लावलेले होते झाडं. तर आम्ही मुगाच्या थोड्याशा शेंगा पण तोडल्या आणि त्याच्यानंतर मी तिथेच बसून थोड्याशा शेंगा पण खाल्ल्या होत्या. तर वांग्याचं आहे रोप, तर ते पण आहे इथे. आणि आम्हाला मुगाचे शेंगा तोडल्यानंतर मुळ्याचं भाजी करायची होती. तर नेक्स्ट डेसाठी आम्ही प्लॅन केलं होतं की मुळ्याचे जे पानं आहेत तर त्याची भाजी बनवायची, कारण त्याची भाजी खूप टेस्टी लागते. टेस्टला तर अतिशय छान येते. तर बऱ्याच वेळेला मुळा जरी बाजारातून आणला तरी मी त्याच्या पानांची भाजी असतील जर फ्रेश असतील तर ते लगेच करते, कारण त्याची टेस्ट खूप छान येते. तर असंच आम्ही सगळं शेतामध्ये आवरून परत नेक्स्ट कामासाठी घरामध्ये आलो. तर असं होतं आजचा दिवस आणि आजचा ब्लॉग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपले लाईफ विथ नीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.